सध्या तुरीला 7,100 रुपये तर कापसाला केवळ 7,700 रुपये भाव मिळत आहे। कापूस तर 8,000च्या दरानेही घेतला जात नसल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे। उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे। खरीपात अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान केले। यातूनही वाचलेल्या पिकांना योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। कापूस व तूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे। पांढरे सोने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कापसाचा भाव यावर्षी मात्र फारशी गती घेत नसल्याने शेतकरी आणखी भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत। बहुतांश शेतकऱ्यांकडे आजही कापूस विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला आहे, परंतु भाव पुढे सरकत नसल्याने तो विकावा तर कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। तर दुसरीकडे कापसाचेच आंतरपीक म्हणून ओळख असलेल्या तुरीलाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फारसा दर मिळालेला नाही। सध्या तुरीला 7,100 रुपये भाव मिळत आहे। उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापूस तुरीला अपेक्षित भाव मिळणे आवश्यक आहे, परंतु बाजारपेठेत या महत्त्वाच्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय।